मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून नाशिकमध्ये 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। जिज्ञासा पाटील, ओमकार शिंदे आणि मोना या 3 जणांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। तिघेजण ललित कुईते याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करायचे, त्यासाठी त्याला शारीरिक मानसिक त्रास द्यायचे। पैशांसाठी वारंवार मागणी केली जात असल्याने तो दिवसेंदिवस खचला होता, त्यांच्या त्रासाला कंटाळला होता। त्यासाठी त्यांनी आईचे मंगळसूत्रसुद्धा मोडून 40,000 रुपये जिज्ञासा पाटील यांना दिले होते। तरीही त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली जायची। त्यासाठी त्याला त्याच्याकडील कारसुद्धा विकायला भाग पाडले होते। कार विकून तू आम्हाला पैसे दे। तर मैत्रिणीचा आणि मित्रांचा त्रास असह्य झाल्याने त्यांनी शेवट सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली। ही बाब कुटुंबियांना समजता त्यांनासुद्धा हा धक्का बसलेला आहे। कुटुंबियांनी आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या तिघांवर कठोर कारवाई करावी अशी पोलिसांकडे मागणी केली आहे। या प्रकरणी ललित कुईते याचे वडील बाळासाहेब कुईते यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता ते म्हणाले की मी ललितचे वडील आहे, बाळासाहेब बाबूराव कुईते। माझा मुलगा आहे। मी रात्री 9:30 वाजता घरी आलो, म्हणजे मी कंपनीत होतो, तर मला 9:30 वाजता मी त्याला फोन केला, म्हटलं मला घ्यायला ये। तर 9:30 वाजता मला तो कंपनीत घ्यायला आला। मला घरी घेऊन आल्याच्या नंतर मी घरात गेलो, फ्रेश झालो, जेवण केलं आणि तो बाहेर गाडीमध्ये बसला। गाडीत बसल्याच्या नंतर माझं जेवण झालं, 11 वाजले। मी मिसेसला विचारलं, म्हटलं तो घरात काय येत नाही आहे? तर मिसेस म्हणे येईल तो। तर मग मिसेस बाहेर आली, मिसेसने विचारलं तर मिसेसला म्हणे आलो 2 मिनटात। त्यानंतर मग आम्ही वरती जाऊन झोपलो। तर नंतर तो घरात येऊन नंतर तो झोपून गेला। पण पुढे आम्हाला असं वाटलं झोपला तो, पण पुढे त्याने त्याच्या जीवनाला वैतागून आणि हे जे 2 मुलं, हे 2 मुली आणि 1 मुलगा आहे, काहीतरी ते आहे काहीतरी, तर मलाही त्यांची एवढी आयडिया नाही आहे, पण त्यांच्या त्रासाला तो कंटाळून गेला होता। त्यांनी मला काही सांगितलं नाही काही गोष्टी, पण प्रॉब्लेम असा आहे की त्या माणसाने 1 लाखाचं याच्याकडे डिमांड केलं होतं। त्याच्यामध्ये 40,000 रुपये यांनी स्वतःची गाडी आणि त्याच्या आईचं मंगळसूत्र मोडून आणि 40,000 रुपये त्यांना नेऊन दिले आणि राहिलेले 60,000 साठी ते म्हणताय की माझी तुझी 4 व्हीलर आहे ती मला दे, नाही तर पैसे मला दे। हे पैसे कुठल्या बेसवर कशाचे मागताय? आणि ठीक आहे मागायचे, तर ही पद्धत चुकीची आहे। आणि आज त्याला त्यांनी आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, हे मला पटत नाही आहे। आणि हे आज माझ्या बाबतीत घडते, उद्या इतरांच्या बाबतीत तेच घडेल। हे गुंड आहे का? हे कोण आहे नेमके? यांच्याबद्दल न्याय, हे माझ्या मुलाबद्दल मला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या दोघा तिघांनाही सजा मिळालीच पाहिजे आणि मला सजा मिळणं हे गरजेचं आहे, अपेक्षित आहे। तुम्ही काही तक्रार वगैरे केली आहे? हो, मी अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे साहेब PS आहे ते जातीने यात लक्ष घालून तपास करताय। आत्महत्याग्रस्त तरुण ललित कुईते याच्याशी जबाबदार असणाऱ्या 3 जणांवर काय कारवाई करतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।